आणि पहिला चेंडू फेस करताना साहिल याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पहिला चौकार येतोय. चौकाने स्वतःचा आणि संघाचा 51 ज्यांना ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 4. साही आणि ऋतिक ही सलामी जोडी. हॅलो फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. मात्र 2 फलंदाजामध्ये खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. नॉनस्टिकचा फलंदाज आपण पाहिला धाव घेण्याचा ज्याने प्रयत्न केला. असं फलंदाजांनी धावचित स्वरूपाने मला वाटतं कुठल्याही चेंडूचा सामना न करता ऋतिक याची खेळी मात्र संपुष्टात येते. बघा धाव घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं कॉलिंग असतं. येस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. या ठिकाणी कॉलिंग खऱ्या अर्थानं झाली नव्हती आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरू पुन्हा एकदा पोहोचू शकला नाही आहे. या अनुषंगाने पहिला फलंदाज ऋतिक कुठल्या प्रकारचा चेंडूचा सामना करता बाद झाला. नेक्स्ट बॅट्समननी बॅटल येतोय मैदानामधून हिमांशू. आता बघा खऱ्या अर्थानं मैदानामधून या गावदी कोंबरपाडा संघाची एक भिन्नेची जोडी आपण पाहतोय. महत्वाची जोडी मैदानामधून पाहतोय. वेलकम दीपकजी भोईर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडूला सुंदरसा स्टिअर केलाय. शॉट कव्हरला खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं. इनफिल्ड मधून कुठल्या प्रकारची धाव नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता मात्र नकार दिला जातोय. अतिशय चांगली चेंडूची फेक झाली होती. सुंदर फटका देखील सजला होता. फलंदाजाच्या बॅटमधून चेंडूला सुंदरसं स्ट्रेअर केलं होतं. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू अतिशय चांगला फटका सजला होता. मात्र कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षकाचं ज्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केला. आता मात्र चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाज साई आला. साई याच्या बॅटिंगचा अपडेट पाहिलेत आतापर्यंत ज्यानं 4 चेंडूचा सामना केला. फक्त 4 धावा 3 चेंडू सलग डॉट आहे. गोलंदाजांनी कौतुक करून पहिल्या चेंडूवर फटका खाल्ल्यानंतर थोडंसं कमबॅक करतोय गोलंदाज जयेश जोशी. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक. वारंवार चुका देखील पाहतोय. फलंदाजा माध्यमातून ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं चेंडूची फेक ऑफ स्टंपला आहे आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केल्यामुळे कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आले नव्हतं आणि या अनुषंगाने षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 4. पहिल्याच ओव्हरमधून खऱ्या हाताने आपण संघ थोडासा बॅकफुट पाहतोय. साजेशी फलंदाजी पहिल्या ओव्हरमधून करता आली नाही आहे गावदी कोंबरपाडा संघाला. खास करून साई याच्या बॅटचं अपडेट पाहिलं तर फक्त पहिला चेंडू खेळताना सुरेख सुंदर चौकार आला. त्यानंतर 5 चेंडू डॉट. गोलंदाज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पलटवार करतोय कमबॅक करतोय. गोलंदाजचं कौतुक करूया. बॉलर्स नेम बॉलर्स गोलंदाज नाव सांगा भाऊ. विनीत. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो. वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज विनीत येतोय. संघटनेने विनीत याच्यावर विश्वास टाकले. बघूया विश्वासाला तो पात्र ठरतो का. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आणि बॅट्समन हिमांशू. ऋतिक बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी बॅट्समन हिमांशू मैदानामध्ये तो डावखुरा फलंदाज आहे. जगन्नाथ नाईक आमच्या गावचे समाजसेवक. आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. आउट ऑफ इन साईडला खेळण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा देखील दमदार चांगला प्रयत्न केला. मात्र झेल सुटतोय जीवदान मिळतंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद हा झेल कुठेतरी धरणीला दान होतोय आणि याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती
एक बाद 5. पंच नो बॉलचा इशारा करतात त्या ठिकाणी. धावसंख्या 6. बघा या ठिकाणी एक संधी असेल फलंदाला, चेंडू देखील असेल फ्रीट. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हा चेंडू फ्रीट असेल. फ्रीट चेंडू म्हटलं की तुम्हाला सर खऱ्या अर्थाने एक फलंदाज मेजवानी असते. फुकटची मेजवानी किती का बिल दिलं जात नाहीये किंवा घेतलं जात नाहीये. फलंदाज साई सलग 6वा चेंडू देखील साई याच्या बॅटमधून डॉट. वारंवार मैदानामधून साईच्या बॅटमधून थोडीशा चुका आणि चुका आपण पाहतोय. चुकीला माफी नाहीये. तब्बल 6वा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून डॉट जातोय. थोडीशी निराशाजनक कामगिरी निश्चित त्याच्या बॅटमधून. विनीत राटम आणि या ठिकाणी मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. हलकासा अपील प्रश्न पंचांना विचारला गेला. पंच संमत नाही आहेत. बघूया ॲक्च्युअली चेंडू देखील कुठं ब्रश झालंय बॅट. प्रॉपर खऱ्या हाताने चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. शूट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात किंवा रडारमध्ये आला नव्हता. मात्र स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. 2 धावा घेण्याची संधी झाली आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सुटते ती 8. एक बाद 8. षटक क्रमांक 2. विनीत रायटम. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूचे फेक. स्विंग अँड मिस. परिपूर्ण पुन्हा एकदा बीट होताना फलंदाज साई. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनीत. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 9. यस बरी नाईस. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. अराउंड द लेग त्रिप्रचित फलंदाज बाद होतोय. एस्ट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर आपण पाहिला होता. थोडासा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूची फेक लेग स्टंपवरच्या होती. कमालीचा चेंडू हाताळताना गोलंदाज विनीत. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली आणि त्रिफलाचित दांडी गुल. फलंदाज साईला मात्र मैदान सोडावं लागतं. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटचा अपडेट पाहिलं तर 10 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल मैदानामधून येतोय सनी. नेक्स्ट बॅटल सनी येतोय. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू हाताळताना गोलंदाज विनीत. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. वारंवार आपण पाहतो. गोलंदाजाचं कौतुक करूया. खऱ्या अर्थानं काय कमालीची गोलंदाजी ज्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त खर्च केल्यात 5 धावा. षटक क्रमांक 2 हाताळताना खऱ्या अर्थानं संघटना जबाबदारी आणि त्या जबाबदारीला पात्र ठरणारी गोलंदाजी विनीत याची. बॅट्समन सनी. हा चेंडू देखील मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळ होतो. एक धावेने संघाची धावसंख्या 10 दुहेरी रंगामध्ये प्रवेश करते. थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडूची फेक आपण ऑप्शन तर थोडीशी बाहेरची पाहिली. अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. स्विंग अँड मिस. काय कमालीची गोलंदाजी. अतिशय प्रथम उत्कृष्ट षटक हाताला गोलंदाज विनीत. षटक क्रमांक 2 संपता 2 षटकांची अंती धावसंख्या फक्त आणि फक्त 10. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावांची सरासरी. कारण पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर परिपूर्ण बॅकफुट बरे संघ गावदेवी कोंबरपाडा. कोंबरपाडा विपक्ष खांडवाल्या 2 दिग्गज संघामधून सामना पाहतोय. मात्र पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर परिपूर्ण या सामन्यावर साम्राज्य निर्माण करताना खांडवाल संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. 2 ओव्हरमधून खऱ्या अर्थानं अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला रमवतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. बघूया गोलंदाज
गोलंदाज बॉलर्स नेम विनोद मानव. ओके. ओव्हर क्रमांक तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज मानव येतोय. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार खऱ्या अर्थानं अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये वेळी फक्त खर्च झाल्या 10 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो आणि खऱ्या अर्थाने आता जर कोंबरपडा सांगायला संघामधून कमबॅक व्हायचं असेल किंवा चांगल्या धावा बनवायच्या असतील ते येणाऱ्या चेंडूमधून किंवा 3 ओव्हरमधून फटकेबाजीला प्रारंभ करणे अत्यंत गरजेचं आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. टाईम चला टाईम आम्ही सेट करतोय बघा. बेल कमी घ्या प्लीज. जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केले पेनल्टीचा सामना करावा लागेल बघा. प्लीज वेळेच्या संदर्भात आपण सहकार्य करा. मानव तिसऱ्या षटकातला मानव आणि पहिला चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर मानवीच्या माध्यमातून आउट ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. अंतर धावेने संघ धावसंख्या 11. 11 रन लॉस ऑफ 2 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या 11. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 सागास कमालीचं आयोजन कमालीचं नियोजन आपण पाहतोय. हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा आउट ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळ धावसंख्या एकाने पुरस्कृत 12. आता मात्र चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका आहे आणि 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र शेतकरी बीट करून चेंडू वाडिश लॉंग ऑन सीमा क्लिअर करतोय. चौकार. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन रीड करणे फार गरजेचं असतं आणि ऍक्च्युअली आपण पाहिलं मैदानामधून फलंदाजी करताना फलंदाज हिमांशू चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साईडचा फटका देखील चांगला सजला. चेंडू वाडिश लॉंग ऑन सीमाच्या ट्रॅव्हल होतोय आणि एका टप्प्याने क्षेत्राकडे बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर देखील जातोय. एक प्राइस डिलिव्हरी वेगवान चेंडू परिपूर्ण बीट होताना स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मानव. हा चेंडू देखील फार आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. पंच पुन्हा एकदा वाईटचा इशारा. वारंवार चुका देखील मैदानामधून गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. स्क्वेअर मारा ज्याला आपण म्हणतोय अशा पद्धतीने चेंडू हाताळताना गोलंदाज मानव आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू वाईट आहेत आणि या अगोदर 2 ओव्हरमधून 2 वाईट एकंदरीत 5 धावा या अवंतर आहेत. आता मात्र चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज उत्तम पद्धतीने चेंडू हाताळला. परिपूर्ण बीट होताना फलंदाज खऱ्या हाताने ऑन साईडला फलंदाज थोडासा शफल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमधून पाहिला. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता आणि बीट होताना फलंदाज हिमांशू. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आले नव्हता. शॉर्ट फाईनला चेंडू जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षणी देवगणीची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरकते 18. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. साजेशी कामगिरी मैदानामधून फलंदाजीच्या माध्यमातून दिसत नाहीये. खऱ्या अर्थानं गोलंदाज साम्राज्य आपण पाहतोय. गोलंदाजांचं वर्चस्व या सामन्यामधून आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी जयेश जोशी यांनी फक्त खर्च केल्या 6 धावा. त्यानंतर विनीत याने देखील फक्त 6. जयेश जोशी याच्या गोलंदाजीचं अपडेट पाहिलं फक्त 4 धावा. त्यानंतर विनीत यानं खर्च केला फक्त 6 धावा. मानव आतापर्यंत सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक लेग बिफोर फलंदाज बाद. एक मधल्या एष्टीवरचा चेंडू होता.
परिपूर्ण बीट झाला. चेंडू पायावर हलतोय. पंच नालकाचा प्रश्न विचार केला. पंच देखील संमत झाले आणि महत्वाचा फलंदाज तिसरा बाद होतोय. सनी याची खेळी मात्र संपुष्टात. दुपारच्या सत्रामधून तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खास करून यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. चला पुढील दोन संघांना आम्ही इन्व्हाइट करतोय नाणेफेकीसाठी. आर्यन भादवाड विपक्ष हर्षित 11 टेमघरपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हर्षित 11 या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम. ओव्हर क्रमांक 4 गोलंदाज मिस टाइम स्ट्रोक. स्वतः एसटी रिक्षा चेंडूकडे आपण पाहतोय. चेंडू जातो शॉर्ट तडम्यानला. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट साधा सोपा जेल कलेक्ट केला जातोय. सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज बाद होतोय. बुद्धार्थ 0 धावसंख्येवर फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन पवन येतोय. आर्यन स्पोर्ट्स बाजबोर्ड विपक्ष हर्षित 11 टेमघरपाडा या दोन दिग्गज संघामधून पुढील सामना खऱ्या अर्थानं दोन्ही संघामधून एक एक विजय संपादित झालेले आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल असेल आणि खऱ्या अर्थानं बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या महत्त्वाच्या सामन्यामधून आपलं विजय संपादित करेल. आर्यन भादवड की हर्षित 11 टेमघरपाडा दोन्ही संघामधून यानंतर नाणेफेक देखील केली जाईल उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते. मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन हा सामना असेल तो फक्त आणि फक्त 4 ओव्हरचा असेल. सजेशन करतो दोन्ही संघांना. दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला सजेशन केलं जातं की हा सामना फक्त 4 ओव्हरचा असेल. बोला वाय नॉट. बॉलर्स नेम विनीत. मागे एक टाकले ओव्हर क्रमांक 4 वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीनं 4थ्या षटकातला गोलंदाज विनीत. खऱ्या अर्थानं ओव्हर क्रमांक 2 आपण विनीतीचं पहिलं फक्त ज्यानं खर्च केल्या 6 धावा आणि महत्वाचा फलंदाज देखील ज्यानं बाद केला होता. पुन्हा एकदा संघाने जबाबदारी देतो विनीत याच्यावर आणि या जबाबदारीचं ओझं पेलवताना विनीत मैदानामधून आणि पहिला चेंडू मात्र विनीतच्या माध्यमातून थोडासा स्वेर आपण पाहतोय आउट ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करत आहे. कमांतर धावणे संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. किती झाल्या 19. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावर रिग्नेश पाटील यांचा बिग इव्हेंट बिग शो आपण पाहतोय. चिल्लो अपलीकडचा सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. एक धाव घेण्याची संधी. 1 धावणे संघ धावसंख्या 20. 20 रन. लॉस ऑफ 4 विकेट. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आहे आणि खास करून विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत राणाल भिवंडीचे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय प्रतापजी पाटील साहेब यांची देण आपण पाहतोय. त्यांचा हा बिग इव्हेंट पाहतोय, बिग शो आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री प्रतापजी पाटिल, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र चिरंजीव रिग्नेश. कल रिग्नेश को हम इन एक्शन में देखेंगे. टीम है वो, टीम ऑनर है. ओके. शॉटन पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडूची फेक अतिशय प्रथम उत्कृष्ट झाली होती. पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा खाली राहतोय आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज बीट होतो आमचा एसटी रक्षक. कुठल्या प्रकारची धाव मात्र निश्चित झाली नाही आहे. पवन आहे नेक्स्ट बॅट्समन. पवन वजन पाहिजे होता थोडा, त्याला काहीतरी कॉइन चिपको मग कॉइन चिपले.
अद्ययावत स्थिती आपण पाहतो कोंबरपाडा संघाची धावसंख्या ती 20 ना 20 ओव्हर क्रमांक 4 बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोवर चेंडूला सुंदर कलेक्ट केलं होतं फेक देखील उत्तम होते मात्र कुठेतरी आपण पाहिलं की फलंदाज देखील आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला होता स्टंपला हिट केल्यानंतर चेंडू देखील थोडासा आउटफील्डमध्ये जातोय आणि ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात फलंदाजीच्या माध्यमातून या 2 धावाने सांगाय धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 22-22 लॉस ऑफ 4 विकेट आज माझ्या समवेत भिवंडी समालोचक परिवारचे आमचे प्रेसिडेंट अध्यक्ष मान्य श्री गवळी सर मोरेश्वर गवळी साहेब आज माझ्या समवेत ज्याने स्पर्धेमध्ये सुरेख सुंदरसा रंग भरला भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून खऱ्या अर्थाने ज्यांचं आवर्जून नाव घेतलं मराठी समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने भिवंडी नव्हे तर ठाण्यामधून ज्यांची छाप आहे तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके आदरणीय मोरेश्वर गवळी साहेब ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये सुरेख आणि सुंदरसा रंग भरला खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही आणि चेंडू मात्र चौकारासाठी जातो चौकाडी संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 27 ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे अद्ययावत स्थिती आपण पाहतो कोंबरपाडा संघाची 27 चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला आला नव्हता फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ओव्हर क्रमांक 4 संपतोय षटक क्रमांक 4 संपतोय 4 षटकांची अंती धावसंख्या ती 27 चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर साधारणतः 7 धावांची सरासरी आहे आर्यन स्पोर्ट्स भादवड विपक्ष हर्षित एलिमेंट टीम घरपाडा या 2 दिग्गज संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला टॉस बॉक्सला जॉईन व्हा ओव्हर क्रमांक 4 संपत 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर ज्याला आपण स्लॉग म्हणू शकता अनामारीचं षटक आहे आणि शेवटच्या अंतिम ओव्हरमधून बघूया अजून एक कोंबरपाडा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल सध्या अद्ययावत स्थिती आपण पाहतोय धावसंख्या ती फक्त आणि फक्त 27 एक लो स्कोरिंग मात्र उर्वरित 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूंमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल अंतिम षटकाला प्रारंभ होतोय बघा वेळेच्या संदर्भात प्लीज आपण सहकार्य करा आणि आता तुम्हाला पनिश केलं जाईल प्लीज राहुल आले का शेवटचा अंतिम अखेर षटक करण्यासाठी जबाबदारी स्वीकारली राहुल याने गोलंदाज राहुल वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने अंतिम षटकात आलतोय आतापर्यंत खऱ्या आता तिन्ही गोलंदाज मी कौतुक अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी राईट आर्म ओव्हरचा मारा पहिला चेंडू फुल लेनचा ऑन साइडचा फटका सजले 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यासाठी अतिशय जबरदस्त प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं फेक देखील उत्तम सामना विजयासाठी खऱ्या अर्थानं तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं क्रिकेट फॉर्मॅटमधून ज्याप्रमाणे तुमची गोलंदाजी फलंदाजी त्याचप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं खऱ्या अर्थानं आउटफील्डमध्ये अतिशय प्रतिम उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं आणि कुठेतरी संघाच्या 2 धावा ज्याच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या 29 पुन्हा एकदा चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थाने चेंडूवरची नजर फार महत्त्वाची असते चेंडू लाईनअप करणं फार गरजेचं असतं मिडलो बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं ज्याला ब्लाइंड स्ट्रोक म्हटलं जातं डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न केला जातोय
अगेन्स्ट राहुल पुन्हा एकदा. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 29. या ठिकाणी मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. आउट ऑफ ऑफ स्टंपच्या थोडासा अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात आणि अवंतर धावणे संघाची धावसंख्या होती ती 30. चालू स्पर्धेचं अपडेट पाहिलं. या इनिंग मधला मला वाटतं 7वा वाईट चेंडू हाताळताना गोलंदाज. चेंडूला सुंदरसा फ्लिक केले ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. धावसंख्या 31. 31. लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. शेवटचे मला वाटतं 3 चेंडू बाकी आहेत आणि बघूया उर्वरित 3 चेंडू संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत या संघाची अद्ययावत स्थिती आहे 4 बाद 31. फुल्यांचा चेंडू हलक्यात फक्त आणि फक्त थोडंसं स्टिअर केलं होतं चेंडूला. एक धाव घेण्याची संधी. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्याकडे पुरस्कृत 32. शॉट कव्हरला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 32. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. वारंवार चुका आणि चुका आपण मैदानामधून पाहतो. साजेची कामगिरी फलंदाज साधता येत नाही. मोठे पटका मारण्याचा मानस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता येत नाही किंवा मिडल ऑफ बॅट चेंडू त्यांना घेता येत नाहीये. लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. गोलंदाज सज्ज. सामना करेल पवन आणि आता मात्र एक मारा लेकिन सॉलिड मारा. शेवटच्या अंतिम चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट आपण पाहिला फटका. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती आणि या साधावीने आता मात्र स्कोर देखील थोडस 38 आणि विजयाचं लक्ष असेल ते 39 धावांचं. आपण जाऊया टॉस बॉक्स मधून करूया. 2 दिग्गज संघामधून पोलीस सामन्याचं नाणेफेक एका बाजूला आपण पाहतोय. हर्षित 11 टेमघरपाडा विपक्ष आर्यन बादवड. सन्मान्य दीपकजी भोईर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल. त्याचबरोबर संजयजी माळी संजय माळी या 2 मान्यवरांना विनंती आपण या 2 संघामधून नाणेफेक करूया. 4 ओव्हरचा सामना. या सर पहिला 5 केलं. पहिलीवर पॉवर प्ले ना. हां पहिली पॉवर. या ना. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये करूया. एक स्वागत कंस्ट्रक्शन असा कॉल येतोय. हर्षित 11 संघाचा कॅप्टन यांच्या वतीने स्वागत कंस्ट्रक्शन असा कॉल येतोय. मला वाटतं अगेन्स्ट विलास स्पोर्ट्स राहणार. आर्यन 11 बादवडा संघ नाणेफेक. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुण्याच्या मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. मित्र नाणेफेक झालेली. नाणेफेकीचा गोल देखील तुझ्या बाजूने लागतोय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फील्ड फास्ट. यामागचा काही मुख्य उद्देश? कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू एवढंच. बाकी काय नाही. खऱ्या आता पहिल्या सामन्यामधून तुझ्या संघाने अतिशय चांगला आउट परफॉर्मन्स केला. उत्तम कामगिरी केली. आता मात्र सामने गावातील संघाशी मला वाटतं शेजारचा संघ आहे आणि या संघाशी 2-2 हात करताना काही रणनीती जी आमची असते तीच असेल. पण समोरचा पण आमच्या गावातले प्लेयर आहेत म्हणून जरा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. चालू सामन्यातून एकंदरीत इतिहास केला. जास्त फोकस प्लेयर कोण असेल का ज्याच्यावर जास्त मदार असेल? कॅप्टनच असेल त्यांच्यावर. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. नाणेफेकारला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी. नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? हो नक्कीच. नाणेफेक आमच्यासाठी महत्त्वाचीच होती. पण आता बघूया प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनुकूलता कशी आणायची ते आम्हाला नक्कीच मेहनत घ्यावी लागेल.
नाणेफेक हारला प्रथम फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाचे कदाचित तुम्हाला डावपेच माहीत असतील आणि समोरच्या संघाला जास्तीत जास्त धावा करण्याचा तुमचा मानस असेल तर किती जास्त जास्त धावा करणार? जास्तीत जास्त 65च्या वरतीच धावा करण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच असेल. खऱ्या अर्थानं 4 ओव्हरमधून 60+ या धावा निश्चितच एक चांगलं टार्गेट असेल. मात्र ह्या धावा करण्यासाठी कोण असे ट्रम्पकार फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? तसे तर सगळेच चांगले फलंदाज आहेत, परंतु आता यतीन आहे, सुजित आहे आणि आता लास्ट जो मॅच हे घेतली मॅन ऑफ द मॅच प्रतीक, यांच्यावर चांगली माझी हे असेल जबाबदारी असेल. खऱ्या अर्थाने सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. एक एक विजय आपण संपादित केले आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. ह्या सामन्यामधून एक 100% देण्याचा प्रयत्न असेल. ह्या सामन्यामधूनच नाही, प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. मग हा सामना निश्चित समजू प्रेक्षकांना रफ अँड टफ असा होईल. हो, नक्कीच नक्कीच. धन्यवाद. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. मित्र, या ठिकाणी नाणेफेक 2 संघामधून झाले. नाणेफेकचा कौल लागतो आर्यन 11 बादवडा संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले हर्षित 11 टेमघर पाळा संघाला. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चालतोय कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ ठाणे O2 डॉक्टर गवडी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. तर वळूया आपण मैदानावर जी मॅच सुरू आहे मॅचकडे, कारण 39 धावांचं लक्ष्य आहे. आपण तो जय गावदेवी कोमडपाडा विरुद्ध NK स्पोर्ट खांडवळ. NK स्पोर्ट खांडवळ संघासमोर 39 धावांचं लक्ष्य उभं केलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर विनोद आणि सौरभ अशी जोडी, बिनीची जोडी. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर अगदी सीमारेषेवर तैनात दिसतील. पंच इशारा करताय सामना सुरू झाल्याचा. पहिलं षटक घेऊन येतो चेतन. हा चेंडूमध्ये स्लॉक केलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेटला फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. फक्त एकच धाव. चांगला फटका होता बघितलं, पण मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला होता आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय सौरभ आणि विनोद अशी ही सलामीची बिनीची जोडी खेळपट्टीवर NK स्पोर्ट्स खांडवळ संघाची. चेतन राईट आर्म, याला फटका खरं तर खेळायचं होतं. कव्हर चेसने चेंडू मात्र जातोय तो कव्हर पॉइंटला. चेतन राईट आर्म, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू होता आणि रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. क्षणभर थोडंसं साशंक नजरेनं बघितलं गोलंदाजाने, पण खूप चांगला चेंडू होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर 2. वेलकम रवींद्र तरे सर, वेलकम राम चौधरी. याला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, सातत्याने इम्प्रोवाइज फटका घालण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स अटॅम्प्ट सुद्धा खेळण्याचा प्रयत्न केला, यश आलं नाही. त्यानंतर शफल क्रॉस होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. ए प्लॅन म्हणजे सक्सेस झाला नाही, बी प्लॅनचा वापर केला, त्यामध्ये सुद्धा यश आलं नाही. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि या प्रेक्षकबंधू खास करून स्वराज्य कशेळी 40+ या संघाचे करता धरता सन्माननीय देवेंद्र थळेसाहेब, त्यांच्या समेत शिवसेना शाखा प्रमुख कशेळी गाव सन्माननीय गणपतजी भोईर यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. प्रतापजी पाटील यांच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद मान्यश्री देवेंद्र थळेसाहेब, धन्यवाद गणपतजी भोईर आणि खास करून शब्दयोगी शैलेशजी मांजरेकर देखील या स्पर्धेला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी देखील आम्हाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सर्वांचं. यावर मात्र पंच केलेला आहे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
अति सुंदर फटका बघायला मिळाला. बॅकफूट पंच बघायला मिळाला. थोडासा मागे आला, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि पंच केला कव्हरच्या डोक्यावरून आणि चेंडू सरळ निघून गेला एका टप्प्याने. डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 7. समोर जे लक्ष्य आहे ते 39 धावांचं लक्ष्य आहे. आस्किंग नांदेड जर आपण बघितलं जवळपास 8च्या घरात आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देत आहेत की जवळपास आस्किंग नांदेड जे आहे प्रत्येक आवश्यक धावगती आहे ती जवळपास 8च्या घरात आहे आणि पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण 7 धावा आलेल्या आहेत. पण कुठलाही बॅटर कुठलाही फलंदाज बाद झाला नाही ही एक जमेची बाजू आहे. आज माझ्यासोबत अतिशय सुमधुर आवाज आणि ज्याला आम्ही 3-in-1 समालोचक संबोधतो आमचे मोहनदादा भोयर, उत्कृष्ट समालोचक, सूत्रसंचालक आणि विशेष म्हणजे एक सुप्रसिद्ध कव्वाली गायक. आणि खरं तर तुम्हाला संगीत मंगलाष्टक हवे असेल तर तुम्ही आमचे मोहनदादा भोईर यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. एक बुलंद आवाज आहे, संगीत मंगलाष्टक, एक बुलंद आवाज. त्याचबरोबर कॉम्प्युटर सुभाष धुमाल आणि गोल्डन फिंगर आमचे ज्ञानेश्वर मुकादम. यामध्ये स्वीपचा फटका, व्हाट शॉट, इम्प्रोवाइज फटका खेळलेला होता. स्वीप केला होता आणि चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अतिशय सुरुवातीपासून ठरलं, प्री डिटरमाइंड स्ट्रोक होता. सुरुवातीपासून ठरलं होतं की स्वीपचा फटका खेळायचं आणि त्यामध्ये यश आलं. पहिल्या षटकामध्ये जे यश मिळालं नव्हतं या षटकामध्ये मात्र सातत्याने पाहतोय अगदीच लिलया फटका खेळला गेला आणि 4 धावा मिळाल्या. 4 धाव्याने आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 11. समोर जे लक्ष आहे ते 39 धावांचं. असं वाटतंय की सुभाष धुमाळ की हा सामना संघर्षपूर्ण बघायला मिळेल, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे बॅटिंग फलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होतंय बऱ्याचशा वेळेला आमचे अंदाज खरे ठरतात. अगदी शेवटच्या षटकापर्यंत सुद्धा ही मॅच जाऊ शकेल. स्वीप करण्यावर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, चेंडू सरळ निघून गेला शॉर्ट थर्ड मॅनला आणि पंच इशारा करतायत लेग बाय. धावा मिळणं हे गरजेचं आहे. 1 डे क्रिकेट असो, 20 क्रिकेट असो किंवा आपला ग्रामीण क्रिकेट असो, धावा मिळणं हे गरजेचं आहे. 1 धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12. 39 धावां लक्षाचा पाठला करताना NK स्पोर्ट खांडवल हा संघ सिटी इमर्जिंग क्रिकेट आपण पाहतोय. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, भरकटलेला चेंडू आहे, अगदी डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. याला फुलटॉस चेंडू होता, गॅप मधून खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही आणि चेंडू जाईल वाईड मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. प्लेसमेंट खूप जबरदस्त होतं, कारण आपण पाहतो वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. अगदी दोघांच्या मधून गॅप शोधली गेली. तुम्ही जेव्हा फटका खेळतात तेव्हा तुमचं टायमिंग, फुटवर्क, चेंडूवरली नजर, ताकद आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंट. तुम्ही कुठे फटका खेळतात हे फार महत्त्वाचं असतं. सुंदर फटका बघायला मिळाला, अगदी गॅप शोधली होती आणि 4 धावा मिळतात आणि 4 धाव्याने धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 17. ओम याला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला धावाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, कारण रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, गॅप शोधली नव्हती. यापूर्वी एक गॅप शोधली होती, चौकार लगावला आणि रिव्हर्सचा फटका खेळलेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ अतिशय वेगात गेला आणि कुठल्या प्रकारची चूक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने केलेली नाही, सरळ फेकी केली आणि मात्र गोलंदाज अगदी चपल तर दाखवतोय आणि आपल्या संघाला यश मिळवून देतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे, विनोद पाटील बाद झालेला आहे. दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळाली, 17 धावांची पार्टनरशिप. तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल, तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर
पहिली गोष्ट म्हणजे तुमची पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, भागीदारी चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. आणि जर वेगवान पार्टनरशिप झाली तर मात्र सोने पे सुहागा. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे विनीत. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू, साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळते आहे. आर्म जर आपण बघितलं ती गोलंदाजीचा अंदाज बघितला तर हा दुसरा वाईट चेंडू आहे. सामना जेव्हा अटीतटीचा असतो ना तेव्हा अशा प्रकारच्या धावा तुम्ही बहाल करता समोरच्या संघाला, तेव्हा थोडंसं एक समोरच्या संघावरलं मानसिक दडपण थोडंसं कमी होत असतं. पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड इलेक्ट त्रिफळाची शफल क्रॉस ओव्हर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बरोबर डाव्या एष्टीवरला चेंडू होता, डावी एष्टी वाकवलेली आहे आणि पहिलं खरं तर यश मिळवून देतोय ते ओम. तर पहिला फलंदाजा धावबाद झाला होता, पहिलं यश आपल्या संघाला मिळून देतोय. 2 फलंदाज बाद झाले आहेत, धावसंख्या मात्र आहे ती 18. नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 39 या धावसंख्येचा पाठलाग करताना 2 बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे. धावगती खूप चांगली आहे आपण जर बघितली तर, मात्र 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. यावर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका खेळलेला आहे. 2 क्षेत्र चेंडूचा जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 17 धावा. साहिल यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केले की मी आक्रमकता दाखवेन, मी आक्रमक क्रिकेट खेळेन. आक्रमक क्रिकेटचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते व्हीव रिचर्ड्स आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, त्यानंतर बरेचसे रथी महारथी क्रिकेटर आले. पण आज हे 2 जे क्रिकेटर आहेत त्यांची आक्रमकता इतकी भयानक होती की वीरेंद्र सेहवागने 289 धावा असताना एक षटकार लगावला, 295 धावा असताना सुद्धा षटकार लगावला, त्रिशतक पूर्ण केलं होतं. यावरून कल्पना येईल आक्रमकता किती असेल. याला स्विचिट फटका खेळलेला आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पलीकडे चौकार. आक्रमकतेचा प्रश्न जेव्हा आला बॅच आठवली मुलतान का सुलतान. मुलतानला जेव्हा त्रिशतक फटकावलं होतं वीरेंद्र सेहवागने, ते 289 धावा असताना वीरेंद्र सेहवाग याने षटकार लगावला. नॉन स्ट्राइक एरियाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होते आणि त्यांनी जाऊन सांगितलं अगर अगली बार तू षटकार लगाएगा तो बॅट से मारूंगा. पण दुसऱ्या चेंडूवर जाऊन षटकार लगावला. याला मात्र फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल सुट्टे जीवनदान मिळते, 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडासा अवघड असा झेल होता, ज्या अंदाजाने झेल घेण्याचा प्रयत्न केला. यस डेफिनेटली सर्वात वेगवान त्रिशतक होतं. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची समाप्ती निर्धावच्या रूपाने होते. तिसरं षटक आपण पाहतोय. धावसंख्या जी आहे 28, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. असं वाटते की NK स्पोर्ट खांडवल हा संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय.
क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, पण छान अंदाजाने बॅटिंग केली जाते. याला थोडा फोर्सच्या अंदाजाने फटका खेळला. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्याची शक्यता नाही आहे, कारण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे थोडासा दूर आहे, आणि तोपर्यंत मात्र बॅटरीला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली 30. जिंकण्यासाठी चेंडू जे शिल्लक राहिलेले आहेत 14 चेंडू आणि 9 धावा. स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता मात्र 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण. बुद्धार्थ यावेळेला मात्र स्विच इट. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन, स्क्वेअरिश थर्ड मॅन, सीमारेषा पलीकडे 4 धावा. खराब चेंडू होता, डाव उजव्या एसटीच्या बाहेर हा फुल टॉस चेंडू होता. सुरुवातीलाच पवित्रा घेतला होता स्विच खेळण्याचा आणि त्यामध्ये यश येते. 4 धावा मिळतात. 4 धाव्याने धावसंख्या वेगाने वाढते, ती म्हणजे NK स्पोर्ट खानवल संघाची 35 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. मात्र या षटकामध्ये हे लक्ष्य पूर्ण केले जाईल का? याला पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी यॉर्कर चेंडू होता. क्लीन बोल्ड ट्रिपलाचित. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 35. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी चांगली सुरुवात आहे. भले 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 35. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. NK स्पोर्ट्स खांडवल हा संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय, कारण 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय जितेश, पण जितेश मला नॉन स्ट्रायकर येणला असेल, कारण 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. साहिल याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता. साहिल आणि नितेश हे 2 बॅटर असे आहेत की दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि खरं तर आवश्यकता राहिलेली नाही, कारण फक्त 4 धावा करायची आहेत. 12 चेंडू आणि 4 धावा. पवन येतोय उन्नती करण्यासाठी. पवन याला फटका गेला. चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर आणि तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र खरं तर शॉर्ट चेंडू होता. सुरुवातीला बॅट फिरवली गेली, अन्यथा संधी होती मोठा फटका खेळण्याची या चेंडूवर, त्यामुळे चेंडूची समाप्ती निर्धावच्या रूपाने झालेली आहे. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. याला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? पण मात्र चेंडू सरळ निघून जाईल सीमा पार आणि याचबरोबर NK स्पोर्ट खानवल हा संघ विजयी होते. अभिनंदन NK स्पोर्ट खानवल आणि हार्ड लक जय गावदेवी कोंबडपाडा. पण जय गावदेवी कोंबडपाडा संघ कॅप्टन